समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, शेगावचे संत, भक्तांच्या हाकेला धावून जाणारे, भक्तांच्या जीवनात श्रद्धा आणि विश्वास निर्माण करणारे परमपूज्य श्री गजानन महाराज. महाराजांचे नाव घेताच मनात एकच भावना जागी होते, गण गण गणात बोलते. भाद्रपद शुक्ल पंचमी शके 1832 दिनांक 8 सप्टेंबर 1910 रोजी श्री गजानन महाराजांनी शेगाव येथे संजीवन समाधी घेतली. महाराजांनी देह ठेवला, पण भक्तांच्या हृदयातून ते कधीच दूर गेले नाहीत. आजही असंख्य भक्त महाराजांचे नामस्मरण करतात, त्यांच्या लीलांचे स्मरण करतात आणि श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करून महाराजांच्या चरणी आपली भक्ती अर्पण करतात. याच पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण यावर्षी 4 वेगवेगळ्या पद्धतींनी श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण कसे करावे ते जाणून घेऊया. यामध्ये आपण 21 दिवसीय पारायण, 7 दिवसीय पारायण, 3 दिवसीय पारायण आणि 1 दिवसीय पारायण या चारही पारायणांचे विशेष म्हणजे वेगवेगळ्या दिवशी सुरुवात करून 15 सप्टेंबर 2026 रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी पारायणाचा समारोप करता येईल. चला तर मग महाराजांचे स्मरण करून ही संपूर्ण पारायण पद्धत जाणून घेऊया. मंडळी, श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम मन शांत करावे. सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. घरातील देवघर स्वच्छ करून आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला महाराजांचे पारायण कोणत्या प्रकारे करायचे आहे, म्हणजे 21 दिवसीय का 7 दिवसीय का 3 दिवसीय किंवा 1 दिवसीय असे पारायण करायचे आहे, ते आपण आधीच नियोजन करून घ्यायचे आहे. आणि आपल्याला गजानन महाराजांचे पारायण करण्यासाठी पाठ मांडायचा असेल तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे, किंवा जागेचा अभाव असेल तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये गजानन महाराजांची मूर्ती असतेच, तर आपण त्या ठिकाणी सुद्धा मनोभावे गजानन महाराजांचे स्मरण करून आपण आपले ठरवलेल्याप्रमाणे पारायण करू शकतो. किंवा जागा असेल तर आपण ज्या ठिकाणी आपल्याला गजानन विजय ग्रंथाचे पारायण करायचे आहे त्या ठिकाणी ती जागा आपण स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि जागा स्वच्छ करून झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे आणि तो ठेवायचा आहे. पाटावर स्वच्छ लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड टाकायचे आहे. त्यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण पाटावरती 2 विड्याची पाने घ्यायची आहे. त्यावर गणपतीची मूर्ती ठेवायची आहे. गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारी घ्यायची आहे आणि गणपतीच्या मूर्तीची किंवा सुपारी असेल तीची आपण ताम्हणामध्ये ठेवून पंचामृत किंवा पंचामृत नसेल तर दुधाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने परत अभिषेक करायचा आहे आणि कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून ती मूर्ती आपल्याला त्या 2 विड्याच्या पानांवर ठेवायची आहे. मूर्ती ठेवायच्या आधी विड्याच्या पानांवरती थोडे अक्षता ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपतीची मूर्ती ठेवायची आहे. मूर्तीला हळद, कुंकू, अक्षता, फुले, दुर्वा अर्पण करायचे आहे. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून पूजा करून घ्यायची आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर गजानन महाराजांचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून तो पाटावर ठेवायचा आहे आणि फोटो नसेल, गजानन महाराजांची मूर्ती असेल तर आपण ती मूर्ती ताम्हणामध्ये ठेवून पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पंचामृत नसेल तर दुधाने अभिषेक केला तरी चालेल. त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर कोरड्या कापडाने मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे
आणि चौरंगावरती थोडे अक्षता टाकून त्यावर गजानन महाराजांची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर आपण हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि फोटो असेल तर फोटोला हार घालून हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. नंतर श्री गजानन विजय ग्रंथ ही पोथी पाटावर ठेवायची आहे. या पोथीची सुद्धा आपण हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर आपण पाटासमोर बसून महाराजांचे स्मरण करायचे आहे. महाराजांना मनोभावे नमस्कार करावा आणि हात जोडून अशी प्रार्थना करावी. हे श्री गजानन महाराज, आपल्या चरणी श्रद्धेने हे पारायण सुरू करीत आहे. माझे मन एकाग्र राहू दे. माझ्याकडून श्रद्धेने आणि भक्तिभावाने हे पारायण पूर्ण होऊ दे. माझ्याकडून काही चूक झाली तर मला क्षमा करा आणि आपल्या चरणी माझी भक्ती सदैव राहू द्या. अशी प्रार्थना करून पारायणाला सुरुवात करावी. शक्य असल्यास पारायणाच्या काळात सात्विक आहार आणि संयमित वाणी आणि शांत मन ठेवण्याचा प्रयत्न करावा. आणि मंडळी, श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण म्हणजे केवळ एका पोथीचे वाचन नाही. हे महाराजांच्या पवित्र चरित्राचे, त्यांच्या दिव्य लीलांचे आणि त्यांच्या शिकवणीचे मनापासून स्मरण आहे. जेव्हा आपण ही पोथी एकाग्र मनाने, श्रद्धेने आणि भक्तिभावाने वाचायला सुरुवात करतो, तेव्हा हळूहळू आपले मन बाहेरच्या जगापासून दूर होऊन महाराजांच्या चरणी रमून जाते. महाराजांच्या लीला वाचताना असे वाटू लागते की आपण केवळ पोथी वाचत नाही आहोत, तर महाराजच आपल्यासमोर बसून आपल्या लीला सांगत आहे. प्रत्येक अध्यायातील प्रसंग मनात जिवंत होतात. महाराजांचे तेजस्वी स्वरूप, त्यांचे वागणे, त्यांचा उपदेश, त्यांनी भक्तांवर केलेली कृपा आणि त्यांच्या लीला वाचताना मन भक्तिभावाने भरून येते. कधी डोळ्यात नकळत अश्रू येतात, तर कधी मनाला विलक्षण शांतता मिळते आणि कधी अंतर्मनात अशी भावना निर्माण होते की महाराज माझ्यापासून दूर नाहीत, ते माझ्या सोबतच आहे. ही अनुभूती प्रत्येक भक्ताला त्याच्या श्रद्धेनुसार वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकते. म्हणून पारायण करताना घाई करू नका. प्रत्येक शब्द केवळ वाचू नका, तो मनापासून अनुभवा. प्रत्येक लीला वाचताना महाराजांचे स्मरण करा आणि म्हणूनच भक्तांच्या अंतःकरणातून एकच भावना उमटते, महाराज, तुम्ही या पोथीच्या शब्दांमध्ये आहात, तुमच्या लीलांच्या स्मरणांमध्ये आहात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आमच्या हृदयात आहात. मंडळी, पारायणामध्ये आपण एक सुंदर भक्तीचा संकल्प करू शकतो. प्रत्येक अध्याय वाचून पूर्ण झाल्यानंतर गण गण गणात बोते या महाराजांच्या नाममंत्राचा एक माळ जप करावा. अध्यायाचे वाचन पूर्ण झाले की काही क्षण डोळे मिटून महाराजांचे स्मरण करावे. महाराजांची प्रतिमा मनात ठेवावी आणि शांतपणे गण गण गणात बोते या मंत्राचा एक माळ जप करावा. अशा प्रकारे प्रत्येक अध्यायानंतर एक माळ जप केल्यामुळे पारायणातील वाचनासोबत नामस्मरणही जोडले जाईल. मात्र हा नियम म्हणून बंधनकारक समजू नये. ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रद्धेने आणि आपल्या वेळेनुसार हा जप करावा. कारण महाराजांच्या भक्तीत सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे श्रद्धा आणि भाव. मंडळी, आता आपण पाहूया 21 दिवसीय पारायण कसे करावे. श्री गजानन विजय ग्रंथाचे 21 अध्याय असल्यामुळे दररोज एक अध्याय वाचता येतो. आपण यावर्षी 21 ऑगस्ट 2026 बुधवार या दिवशी 21 दिवसीय पारायणाला सुरुवात करू शकतो. दररोज एक अध्याय वाचायचा. पहिला दिवस पहिला अध्याय,
दुसरा दिवस दुसरा अध्याय. अशा प्रकारे दररोज एक अध्याय वाचत 15 सप्टेंबर 2026 वार मंगळवार या दिवशी 21वा अध्याय पूर्ण करायचा आहे. आणि प्रत्येक अध्याय पूर्ण झाल्यानंतर गण गण गणात बोते या मंत्राची एक माळ जप करायचा आहे. यानंतर आपण 7 दिवसीय पारायण हे कसे करावे? तर मंडळी, ज्यांना 7 दिवसात पारायण पूर्ण करायचे आहे त्यांनी 9 सप्टेंबर 2026 वार बुधवार या दिवशी पारायण सुरू करायचे. आपण गजानन विजय ग्रंथाचे अध्याय कसे वाचावे? तर 7 दिवसामध्ये म्हणजे पहिल्या दिवसामध्ये आपण अध्याय 1 ते 3 वाचावे. दुसऱ्या दिवशी अध्याय 4 ते 6, तिसऱ्या दिवशी अध्याय 7 ते 9, चौथ्या दिवशी अध्याय 10 ते 12, पाचव्या दिवशी अध्याय 13 ते 15, सहाव्या दिवशी अध्याय 16 ते 18 आणि 7व्या दिवशी अध्याय 19 ते 21. अशा प्रकारे 15 सप्टेंबरला 21वा अध्याय पूर्ण करून 7 दिवसीय पारायण आपण पूर्ण करू शकतो. आणि प्रत्येक अध्याय म्हणजे प्रत्येक दिवशी आपले अध्याय संपल्यानंतर एक माळ आपण गण गण गणात बोटे या मंत्राचा जप करायचा आहे. आता आपण 3 दिवसीय पारायण कसे करावे त्याबद्दल थोडे जाणून घेऊ. ज्यांना 3 दिवसात पारायण पूर्ण करायचे आहे त्यांनी 13 सप्टेंबर 2026 वार रविवार या दिवशी पारायणाला सुरुवात करायची आहे. मंडळी, आपण आता गजानन विजय ग्रंथाचे अध्याय कसे वाचावे? तर पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 7 वाचायचे आहे. दुसऱ्या दिवशी अध्याय 8 ते 14 वाचायचे आहे आणि तिसऱ्या दिवशी अध्याय 15 ते 21 असे वाचायचे आहे. अशा प्रकारे 15 सप्टेंबरला 21वा अध्याय पूर्ण करून 3 दिवसीय पारायण पूर्ण करता येईल. आणि प्रत्येक दिवशी आपले अध्याय वाचून झाल्यानंतर एक माळ आपल्याला गणगण गणात बोटे या मंत्राचा जप करायचा आहे. मंडळी, आता आपण एक दिवसीय पारायण कसे करावे याबद्दल जाणून घेऊया. ज्यांना महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच संपूर्ण श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करायचे आहे त्यांनी 15 सप्टेंबर 2026 वार मंगळवार ऋषी पंचमीच्या दिवशी एक दिवसीय पारायण करू शकतात. या दिवशी संपूर्ण 21 अध्याय वाचायचे आहेत. म्हणून आपल्या सोयीनुसार वेळेचे नियोजन करून आपण एक दिवसीय आपल्याला पारायण पूर्ण करायचे आहे. तर त्यासाठी तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून उठून आपले पारायण करू शकतात. दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे 21 अध्यायांचे पारायण तुम्हाला पूर्ण करायचे आहे. या पारायणामध्ये तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडी विश्रांती घेऊन पुन्हा वाचन सुरू करता येऊ शकतो. जसे तुम्ही 1 ते 7 अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला थोडी विश्रांती घ्यायची असेल, तर तुम्ही विश्रांती घेऊन परत थोड्या वेळाने पुन्हा तुम्ही 8 ते 14 अध्याय वाचन करू शकतात किंवा त्यानंतर तुम्हाला परत पुन्हा विश्रांती घ्यावी वाटली, तर तुम्ही परत थांबून त्यापुढील अध्याय आपण 21 पूर्ण होईपर्यंत करायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही पारायण करू शकतात. कारण आपण गुरुपुष्पामृत योग असला तर आपण एका आसनावर बसून आपल्याला उठायचे नसते आणि पूर्ण पारायण करायचे असते. पण यामध्ये तसे नाहीये. आपल्याला आपल्या श्रद्धेने एक दिवसीय पारायण करायचे आहे. गजानन महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्याला हे एक दिवसीय पारायण करायचे आहे. त्यामुळे तुम्ही थोडा वेळ मध्ये उठून थोडी विश्रांती घेऊन पुन्हा पुढचे अध्याय वाचन करू शकतात. या प्रकारे तुम्हाला एक दिवसीय पारायण पूर्ण करायचे आहे. तर हे पारायण तुम्ही दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत हे पारायण तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे आहे. पारायण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला गणगण गणात बोते या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे. मंडळी, किती सुंदर योग आहे. कोणी 26 ऑगस्ट पासून 21 दिवसीय पारायण सुरू करेल, कोणी 9 सप्टेंबर पासून 7 दिवसीय पारायण सुरू करेल, तर कोणी 13 सप्टेंबर पासून 3 दिवसीय पारायण सुरू करेल आणि कोणी 15 सप्टेंबरला एक दिवसीय पारायण करेल. पण या सर्व भक्तांची भक्ती जाऊन एकाच ठिकाणी पोहोचते, श्री गजानन महाराजांच्या चरणी.
15 सप्टेंबर 2026 ऋषी पंचमीच्या पवित्र दिवशी जेव्हा आपल्या हातातील पोथीचा शेवटचा अध्याय पूर्ण होईल, तेव्हा काही क्षण शांत बसा, डोळे मिटा आणि मनात फक्त महाराजांचे रूप आठवा. मनापासून म्हणा, महाराज, हे पारायण माझ्याकडून तुम्हीच करून घेतले. कारण सुरुवात आपण केली असली तरी ती पूर्ण करायची शक्तीही महाराजांनीच द्यावी, अशी भक्तांची भावना असते. या प्रकारे तुम्हाला 21 दिवसीय, 7 दिवसीय किंवा 3 दिवसीय किंवा 1 दिवसीय पारायण करायचे असेल तर त्याप्रमाणे करायचे आहे. आणि तुम्ही पाठ मांडलेला असेल तर तुम्ही 21 दिवसाचे पारायण करत असाल तर तो पाठ तुम्हाला 21 दिवस ठेवायचा आहे आणि रोज नित्यनेमाने आपली पूजाविधी सर्व करायचं आहे. आणि जर 7 दिवसीय करायचे असेल तर पाठ 7 दिवस ठेवायचा आहे. 3 दिवसाचे करायचे असेल तर 3 दिवस पाठ ठेवायचा आहे. आणि 1 दिवसीय असेल तर संपूर्ण दिवस आपल्याला पाठ ठेवून दिवसभर आपल्याला गजानन महाराजांचे नामस्मरण करायचे आहे. आपले अध्याय पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वेळ असेल, शक्य असेल तर तुम्ही गजानन महाराजांचे स्तोत्र वाचू शकतात, बावन्नी वाचू शकतात किंवा अष्टक वाचू शकतात किंवा तुम्हाला जे शक्य असेल ती तुम्ही सेवा महाराजांची करू शकतात. महाराजांना आपल्या भक्तांचा भाव अधिक प्रिय असतो. त्यामुळे तुम्ही पूर्ण श्रद्धेने महाराजांची सेवा करा. महाराज आपल्या भक्तांच्या हाकेला नक्कीच धावून येतात. अशा प्रकारे आपण आपला ज्या दिवशी 21वा अध्याय येतो त्या दिवशी आपण गजानन महाराजांची पारायणाची सांगता करायची आहे आणि महाराजांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे पिठलं, भाकरी, ठेचा आणि कांदा हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. किंवा 21 मोदक यांचाही नैवेद्य अर्पण केला तरी चालेल. त्यानंतर आपण गणपतीची आरती करायची आहे व महाराजांची आरती करून मनोभावे महाराजांना नमस्कार करायचा आहे. आणि प्रसाद आपण आपल्या कुटुंबियांना व इतर कोणी भक्त आले असतील तर त्यांनाही तुम्ही प्रसाद देऊ शकता. त्यानंतर आपण स्वतः हा प्रसाद घ्यायचा आहे. मंडळी, अशा प्रकारे तुम्ही 21 दिवसीय, 7 दिवसीय, 3 दिवसीय आणि 1 दिवसीय पारायण पूर्ण करू शकतात. त्यामुळे ज्या भक्तांना आपल्याला मनापासून गजानन महाराजांची सेवा करायची आहे किंवा श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करायचे असेल, तर या भक्तांनी नक्की याप्रमाणे करायचे आहे. मंडळी, ज्याला पारायण करायचे शक्य झाले नाही त्यांनी गजानन महाराजांचे नामस्मरण केले तरी चालते. मंडळी, हे पारायण तुम्हाला तुमच्या वेळेनुसार करायचे आहे. तुम्हाला सकाळी शक्य होत असेल तर सकाळी करायचे आहे किंवा संध्याकाळी शक्य असेल तर संध्याकाळी करायचे आहे. आपली वेळेचे नियोजन करून आपल्याला एकच वेळ ठेवून आपल्याला हे पारायण पूर्ण करायचे आहे. 21 दिवसीय, 7 दिवसीय, 3 दिवसीय किंवा 1 दिवसीय आपल्याला एकच वेळ ठेवून ते करायचे आहे. त्यामुळे आपल्या श्रद्धेने आणि आपल्या नियोजन पूर्ण करून आपण हे पारायण पूर्ण करू शकतो. श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण कोणीही करू शकतो. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ज्यांना पारायण करायची इच्छा असेल ते भक्तसुद्धा हे पारायण करू शकतात. किंवा जे वयोवृद्ध लोक आहेत ज्यांना गुडघ्यांची समस्या आहे, कोणाला कमरेचा, पाठीचा त्रास असल्याकारणाने ते खाली बसू शकत नाही. अशा भक्तांनी काय करावे तर अशा भक्तांनी टेबलवर पाट ठेवून त्यावर कापड अंथरून त्यावर महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे आणि मनोभावे फोटोची किंवा मूर्तीची आपण हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. श्री गजानन विजय ग्रंथ या पोथीची सुद्धा आपण पूजा करून घ्यायची आहे आणि खुर्चीवर बसून आपण आपल्या वेळेनुसार आणि आपल्या सोयीनुसार आपल्याला हे पारायण करायचे आहे. तुम्हाला 21 दिवसात पारायण करायचे असेल तर रोज एक अध्याय याप्रमाणे 21 दिवस करायचे आहे किंवा 7 दिवसाचे करायचे असेल तर आपल्याला रोज 3 अध्याय घ्यायचे आहे किंवा 3 दिवसीय करायचे असेल तर आपल्याला 3 दिवसामध्ये रोज 7 अध्याय याप्रमाणे 21 अध्याय पूर्ण करायचे आहे किंवा 1 दिवसीय पारायण करायचे असेल तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते
एक दिवसीय पारायण 21 अध्याय एकाच दिवसात पूर्ण करायचे आहे. याप्रमाणे तुमची इच्छानुसार तुम्ही पारायण करू शकता. ज्या भक्तांना लिहिता वाचता येत नाही अशा भक्तांना श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करायचे असते, तर अशा भक्तांनी YouTubeवर श्री गजानन विजय ग्रंथाचे अध्याय लावून ते ऐकू शकता. अशा प्रकारे ते 21 अध्याय लावून ते ऐकू शकता व श्री गजानन विजय ग्रंथाचे ते 21 अध्यायांचे पारायण पूर्ण करू शकतात. मंडळी, काही भक्तांना हेही करायला शक्य नसेल, अशा भक्तांनी रोज 10-15 मिनिटं गजानन महाराजांचे नामस्मरण केले तरी चालते किंवा गजानन महाराजांचे स्तोत्र आहे, बावन्नी आहे, अष्टक आहे किंवा गणगण गणात बोटे या मंत्राचा एक माळ जप केला पूर्ण श्रद्धेने आणि भाव ठेवून ही एक माळ जप जरी रोज केला तरी गजानन महाराज आपल्यावर प्रसन्न होतातच. कारण गजानन महाराजांना भक्तांचा भाव प्रिय असतो. त्यांना कोणी किती वेळ सेवा केली आणि कशी केली यापेक्षा त्यांना भक्तांच्या मनापासून असलेला भाव आणि श्रद्धा प्रिय असतो. मंडळी, महाराजांनी देह ठेवला पण महाराजांची कृपा, त्यांचे नाम आणि त्यांच्या लीलांचे स्मरण आजही आपल्या सोबत आहे. आपण संकटात असताना महाराजांना हाक मारतो, आनंदात असताना महाराजांचे आभार मानतो आणि पारायण करताना असे वाटते महाराज आपल्या समोरच आहे. म्हणून आज महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करूया. हे श्री गजानन महाराज, आमच्या मनातील चिंता दूर करा, आम्हाला सद्बुद्धी द्या, आमच्या कुटुंबावर आपली कृपाछाया सदैव राहू द्या, आमच्या मनात श्रद्धा, भक्ती आणि समाधान कायम ठेवा आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या चरणांचे स्मरण राहू द्या. महाराज, तुमच्या चरणी आलो आहोत. आता परत कुठेही जायचे नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची सावली आमच्या सोबत राहू द्या. संकट आले तर तुमचा आधार मिळू द्या. आनंद आला तर तुमचे स्मरण राहू द्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत फक्त एवढीच इच्छा राहू द्या. महाराज, तुमचे नाव होठावर असू द्या आणि तुमचे चरण हृदयात असू द्या. आमच्या जीवनातील प्रत्येक सुखदुःखात आमचा हात धरून आम्हाला योग्य मार्ग दाखवत राहा. गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते. श्री गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. मंडळी, आपणही यापैकी कोणतेही पारायण करण्याचा संकल्प करत असाल तर तो मनापासून आणि आपल्या क्षमतेनुसार करा. हा भक्तिमय संदेश इतर गजानन भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये गण गण गणात बोटे लिहायला विसरू नका. महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. गण गण गणात बोटे. धन्यवाद.